नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दातीर मॅथ्स अकॅडमी संगमनेर येथे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत घातांकाचा एक उपभाग. घातांकांचे नियम आपण एका व्हिडिओ लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहेत. तर आज आपल्याला बघायचं आहे, एखादी घातांकीत संख्या असेल ना, तर तिच्या एकक स्थानचा अंक म्हणजे घातांकीत संख्येला जेव्हा आपण सरळ रूप देतो तेव्हा तिच्या एकक स्थानचा अंक शोधणे. म्हणजेच आजचा आपला टॉपिक आहे घातांकीत संख्येच्या एकक स्थानचा अंक शोधणे. हाच आपल्याला नेहमी सरळ रूप द्या म्हणजेच अंकगणितातल्या सरळ रूप द्यामध्ये येणारा किचकट प्रश्न जो आपला नेहमी चुकतो, आज त्या आणि तो प्रश्न आपण फक्त अवघ्या 3 सेकंदात सोडणार आहोत. किती? 3 सेकंदात सोडवणार आहोत. तर त्यासाठी बघा, आपल्याला जी घातांकित संख्या आहे ती समजून घेणं गरजेचं आहे. घातांकित संख्या म्हणजे काय? जेव्हा आपण घातांकाचे नियम बघितले तेव्हा हे बघितलं होतं, ए चा घातांक एम. ए हा पाय आहे, एम त्याचा घातांक आहे, म्हणजे ए चा एम इतक्या वेळा गुणाकार. उदाहरणार्थ बघा, जर 2चा तिसरा घातांक असेल, 2चा तिसरा घातांक असेल तर 2चा 3 वेळा गुणाकार करतो, 2चा 3 वेळा गुणाकार करतो. बरोबर. मग आजचा आपला टॉपिक आहे असा आहे, समजा आपण काय करू आता, ही 2चा आपण 5वा घातांक करू आणि तुम्हाला असा उदाहरणार्थ घेतला आपण 2चा 5वा घातांक ह्या संख्येला सरळ रूप दिले असता, या संख्येच्या एकक स्थानी कुठला अंक असेल असा आपला टॉपिक आहे. तर बघा, 2चा 5वा घातांक, 2चा 5वा घातांक करायचा 2, 4, 8, 16, 32, 32 उत्तर आहे 32. 2चा 5वा घातांक 32, पण आपल्याला एकक स्थानचा अंक पाहिजे म्हणजे उत्तर आपलं असेल 2. असं काही शोधायचं. परंतु जर तुम्हाला कोणी असा प्रश्न विचारला, 2चा 582वा घातांक, 2चा कितवा घातांक आहे नीट बघा, आता 582 घातांक आहे. आता मला सांगा, 2चा 582वा घातांक करणं शक्य आहे का? कॅल्क्युलेटर शक्य आहे का? अजिबात नाही. कॅल्क्युलेटर जर दिलंही तुमच्याकडे दिलं तरी तुम्हाला ही करणं शक्य नाही आणि पेपरला तर नाहीच नाही. बरोबर. मग आपल्याला 3-4 सेकंदात ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचंय की बाबा हो, ह्या 2चा 582वा घातांक आहे आणि याच्या एकक स्थानी कुठला, एवढं मोठं जे काही उत्तर येईल त्याच्या एकक स्थानी कुठला अंक असणार आहे हेच आपल्याला शोधायचे. कुठलीही संख्या असू द्या. बघा, 77, 9, 4, 5, 7 अशी एक संख्या आणि याचा 2, 3, 4, 5, 9 अशी एक संख्या आहे बघा. आणि तुम्हाला कोणी विचारलं ह्या संख्या, ही एवढी मोठी संख्या आणि त्याचा इतवा घातांक, आणि त्याच्यात तुम्हाला विचारलंय एकक स्थानचा अंक कोणता, याला सरळ रूप दिले असता याचा वर्गच होणार नाही, तर इतका मोठा कधी आम्हाला जमणार आहे? मग आपल्याला साधं साधं लॉजिक लावायचंय आणि शोधायचे की ह्या संख्येला सरळ रूप दिल्यानंतर ही काय संख्या आहे, ही जी काय आहे तिचा घातांक तितका, त्याला सरळ रूप दिल्यानंतर एकक स्थानी कोणता अंक येईल. मग आपल्याला याला सरळ रूप देत बसायचं का? अजिबात नाही. आपल्याला छोटेसे अंकगणितातले नियम लावायचे आणि उत्तर शोधून काढायचे. तर आपण काय करू, या प्रश्नाचे उत्तर आपण 100% शोधणार आहे. त्यासाठी एक छोटासा टेबल तयार करू. बरोबर. तर चला एक टेबल तयार करू. टेबल तरी काय आहे नीट बघा, जो का तुमच्या सगळ्या संकल्पना स्पष्ट करेल. नीट बघा, हा मी ते ए घेतो, ए चा पहिला घातांक घेतो, ए चा दुसरा घातांक घेतो, ए चा तिसरा घातांक घेतो, ए चा चौथा घातांक घेतो आणि ए चा 5वा घातांक घेतो. 5 पर्यंत घेऊत आपण घातांक. असे कितीही पर्यंत असू शकतात आपल्याला विचारलेले. ए काय आहेत? नंबर्स आहेत. 1, 2, 3, 4, 7, 8 आणि 9. आणि एक ध्यानात ठेवा, शून्याच्या शेवटी नेहमी शून्यच घातांक येणार आहे. ते कसं तेही सांगतो तुम्हाला जरा. बरं, मी याचा पहिला घातांक केला. मी घातांकाचा नियम सांगितला, ज्याला घातांक नाही त्याला 1 असतो, ज्याला घातांक नाही त्याला 1 असतो. 10 नियमापैकीचा 1. मग ए चा पहिला घातांक केला तरी ती संख्या येईल 1. किती येईल? 1 येईल. एकाचा दुसरा घातांक 1च. एकाचा कितीही घातांक केला, वर्ग करा, घन करा, काही करा, त्याचं उत्तर नेहमी किती असेल? 1च असेल. 2. 2चा पहिला घातांक 2, 2चा दुसरा घातांक म्हणजे वर्ग, 2चा वर्ग 4, 2चा घन 8, 2चा चौथा घातांक 8 दुने 16 आणि 16 दुने 32. ओके, येते लक्षात? आता 3चा आपण अशी तयार करू बघू. मी एकक स्थानचा अंक लिहितो, येते लक्षात ना? इथे जसं 16 झालं होतं, मी त्यापैकीचा 6 लिहिला. 32 झाले होते, त्यापैकीचा शेवटचा अंक लिहितोय 2. मी सगळेचे सगळे काय लिहितोय? एकक स्थानचे अंक लिहितोय. 3 बोला. 3चा वर्ग 9, 3चा घन, घनाच्या ठिकाणी आहे 27.
27. 27 पैकी किती घ्यायचे? फक्त 7. मी एकक स्थानचा अंक लिहितोय. कितीचा लिहितोय? एकक स्थानचा अंक. तो कधीही बदलत नाही, तो सेम असतो. त्यानंतर बघा पुढे, आता आता काय करायचं? 3 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 7 त्रिक 21 आणि 3 एक 3. येते का लक्षात? नीट बघा. 3 त्रिक 9 किंवा 3चा वर्ग लिहिला इथपर्यंत येतं. 3चा वर्ग 9, 9 त्रिक 27, 7 त्रिक 21, 3 एक 3. तसा 4चा टेबल बनवू बघा. छोटीशी मेथड, नीट बघा. 4 4 चोक 16, 6 चोक 24, 24 पैकीचे आले 4, 4 चोक 16, 6 चोक 24, 24 चे आले 4, 5 5 5 25, 5 कंटिन्यू सेम, 5 कंटिन्यू सेम, तो कधीही बदलत नाही. 6 6 6 36, 6 6 36, 6 6 36, 6 चाही कधी बदलत नाही बघा. 1 5 6 7 7 7 49, 7 9 63, 63 पैकीचे आले 3, 7 त्रिक 21, 7 त्रिक 21, 21 चा आला 1. आता बघा 7 1 7. 8चा बघा 8, 8चा पहिला घातांक 1, 8चा वर्ग 8 8 64, 8चा वर्ग 8 8 64, 8 चोक 32, 8 2 16, 8 सक 48, 9 9 1 9चा घातांक 9 9 81, 81 चा आला 1, 9 1 9, 9 9 81, 81 चा 1 आला, 9 1 9. ओके, हा एक टेबल तयार झाला. आता काय गंमत आहे, मी साधारणतः 5 पर्यंत त्यांचे वर्ग, घन, चौथा, 5वा घातांक करत चाललो आणि त्यांचे मी एकक स्थानचा अंक लिहिला. जर यांच्या हेही एकक स्थानचे अंक आहेत, हे काय आहेत? एकक स्थान. इकडे तुम्ही काही लिहू शकता 2 3 4, परंतु एकक स्थानी काय आहे? 1. इकडे काहीही लिहा 5 8 9, 5892, 5892. त्याचा वर्ग जरी केला तर त्याच्या एकक स्थानी कोणी असणार आहे? 4. एवढ्या संख्येचा वर्ग केला, त्याचा घन केला तरी त्याच्या एकक स्थानी कोण असणार आहे? 8 असणार आहे. का? कारण की त्याच्या एकक स्थानी कोण आहे? 2. तर हे होता आपला छोटासा एक लॉजिक. आता बघा, ह्या आहे त्या संख्यांच्या एकक स्थानचा अंक. हा एकक स्थानचा अंक आहे. याच्या पुढे काही संख्या असू शकते. एकक स्थानचा अंक. आणि हे काय आहे? हे आहेत घातांक. हे काय आहेत? घातांक. आणि हे काय आहे? त्यांच्या आलेल्या एकक स्थानी अंक. आता नीट बघा, एक गंमत आपल्याला याच्यात दिसत असेल तुम्हाला. 1 5 6, जर एकक स्थानी 1 असेल, एकक स्थानी 5 असेल आणि एकक स्थानी जर 6 असेल, एकक स्थानी 1 असेल, 5 असेल, 6 असेल, तर त्यांच्या घातांक कितवाही करा, कितवाही घातांक करा, त्यांच्या शेवटी नेहमी तोच अंक येतो. एकाच्या शेवटी 1 येतो, 5च्या शेवटी 5 येतो, 6च्या शेवटी 6 येतो. उदाहरणार्थ नीट बघा, पहिलं उदाहरण घेऊ आपण. बघा उदाहरण बघा, 2 5 7 1. एकक स्थानी काय आहे? 1. इकडे काय लिहिलंय महत्वाचं नाही. 2571 वरती कितवा घातांक लिहा? 5 8 9 2 4. बघा एवढी संख्या आहे 2571. 2571 एवढी संख्या आहे. तर एकक स्थानी 1 आहे. एकक स्थानी कोण आहे? 1. एकक स्थानी 1 आहे, तर संख्येचा घातांक कितवा आहे हे आम्हाला मॅटर करत नाही. आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही. एकक स्थानी 1 आहे ना, याचं उत्तर काही असो, पण एकक स्थानी नेहमी उत्तर संख्या 1च येणार आहे ना. साधीशी गोष्ट. एकक स्थानी काय येणार आहे? एकच संख्या येणार आहे. तशीच पुढचा बघा, 5 आणि 6च्या बाबतीत 8 5 6 9 आणि 5. एकक स्थानी काय आहे? 5. वरती 3 4 9, 349वा घातांक केला. एवढ्या 85,695 संख्येचा आपण 349वा घातांक केला आणि एकक स्थानी काय अंक येईल? 5च येईल. कारण की त्याच्या एकक स्थानी कोणाच्या? पायाच्या संख्येच्या घातांकाशी काही मॅटर नाही. ते 5. बरोबर येते लक्षात. आता अजून कोणाच्या बाबतीत?
6च्या बाबतीत 7 8 6 786. 786चा आपण जर 457 घातांक केला, 457 घातांक केला, शेवटी काय 6, उत्तर 100% 6. वर घातांक कितवा आहे आणि त्या एकक स्थानच्या अंकी इकडे काय लिहिलंय, इकडे काय लिहिलंय हे महत्वाचं नाही, वरती काय लिहिलंय हे महत्वाचं नाही, शेवटी काय आहे 6. तर उत्तर 100% 6च असणार आहे, कारण की आपण हे प्रूव्ह केलं. एकाच्या शेवटी नेहमी 1 असतो, 5च्या शेवटी नेहमी 5 असतो आणि 6च्या शेवटी नेहमी 6च असतो. तर आता राहिलाय किती मध्ये संख्या, इथे 3 राहिल्यात आणि इथे 3 राहिल्यात, आणि जर कधी शून्य असेल शेवटी, कधी शेवटी जर शून्य असेल, वरती कितवाही घातांक असू द्या, वरती कितवाही घातांक असू द्या, तरी उत्तर आपलं नेहमी काय असणार आहे, शून्यच असणार आहे. शून्याचा कधीही बदलणार नाही. मग आपल्याला 1 2 3 आणि 4 फिक्स झाल्या, 4 संपल्या. मग राहिल्या ह्या 3 आणि ह्या 3, 6 राहिल्या. ह्या दोघींमध्ये गंमत आहे. ह्या दोघांमध्ये काय गंमत आहे, व्यवस्थित नोट डाऊन करत चला. बघा ह्या दोघांमध्ये काय गंमत आहे, नीट बघा. बघा तुम्हाला ही 4 आणि 6 4 आणि 9 ची लाईन दिसत असेल, 4 आणि 9 च्या लाईन कडे लक्ष द्या. 4 आणि 9 ची लाईन, 4 आणि 9 च्या लाईन कडे लक्ष द्या. काय हो 4 आणि 9 च्या लाईन मध्ये 4 6 4 6 4 6, बरोबर. इथे बघा 9 1 9 1 9 1 9 1, म्हणजे इथे अल्टरनेटिव्ह पॅटर्न दिसते तुम्हाला. इथे काय दिसतंय, अल्टरनेटिव्ह पॅटर्न दिसतोय. म्हणजे शेवटी 4च्या शेवटी 4 किंवा 6 असणार आहे, 4 किंवा 6 असणार. तुम्ही कितवाही घातांक करा, शेवटी काय असेल 4 किंवा 6. 9च्या शेवटी नेहमी असणार आहे 9 आणि 1, 9 आणि 1, बरोबर. बरोबर, हाच पॅटर्न फिक्स आहे. मग नेमकं 4 कधी येतो, 6 कधी येतो, 9 केव्हा येतो आणि 1 केव्हा येतो. मग आपण आधी 4चं कन्फर्म करू. बघा घातांक विषम आहे 4ला, घातांक सम आहे, घातांक उत्तर काय आलं 6 आलं. घातांक विषम आहे, विषम असेल की 4 आणि सम असला की 6, विषम असला की 4 आणि सम असला की 6. 4 चौक 16 म्हणून 6 आपण जेव्हा वर्ग करतो. तसंच बघा घातांक विषम असेल तर 9, घातांक सम आहे 2, घातांक सम आहे म्हणजे किती 1. विषम आला की 9, सम आला की 1, विषम आला की 9. उदाहरणार्थ बघू आपण. आपल्याला 4चं बघायचे, 5 9 4, एकक स्थानी काय आहे 4, 594. मुद्दा मी मोठ्या संख्या घेतो, 594. ओके, याचा घातांक 7 5 6. अरे आता बघायचंय एकक स्थानी, आपल्याला याचं उत्तर शोधायचं. एकक स्थानी कोणता अंक आहे, तर आम्ही विचार करणार आहोत पहिला. आम्हाला ही एवढी संख्येशी काही फरक पडत नाही केवढी आहे. आम्ही काय करतो, या सगळ्या संख्येला काट मारून टाकतो. आम्ही फक्त बघतो शेवटचा अंक. शेवटचा अंक कोण आहे 4. आम्हाला याच्याशी घेणं आहे. आम्हाला एकक स्थानचा अंक महत्वाचा आहे, पायाचा 4. ओके, 4 फिक्स केलं. आता बघायचा घातांक. आता बघायचा घातांक. समजा ह्या संख्या एकक स्थानचा अंक 1 5 6 किंवा 0 पैकी असता तर 30 संख्या आली असती. 1 5 आणि 6 किंवा 0 ह्यापैकी असती तर त्याचा उत्तर एकक स्थानचा अंक तोच आला असता जो इथे आहे तो. आता मात्र 4 आहे. 4 आहे तर सम आणि विषमचा पॅटर्न, सम आणि विषमचा पॅटर्न. विषम असेल की 4 आणि सम असला की 6. आता बघा घातांक कसा आहे आपला 756. ही समसंख्या आहे का विषम संख्या, ही समसंख्या आहे. ही कशी संख्या आहे, समसंख्या आहे. तर आमचं जे उत्तर असणार आहे ही सम असेल तर उत्तर 6 असतो. बघा समला 6 आहे, समला 6 आहे, बरोबर 100%. बघा 5 9 7 आणि 9 चा घातांक, 5 8 7 587. ओके ठीक आहे. सर्वात पहिलं काम एकक स्थानचा अंक शोधायचा. सर्वात पहिलं काम काय करायचं, सगळे अंक सोडून द्या, एकक स्थानचा अंक विचारात घ्या. 9 म्हणजे अल्टरनेटिव्ह वाली मेथड. मग त्याचा घातांक शोधा, त्याचा घातांकाकडे जा. आता घातांकाला विचारतो बाबा सम आहे का विषम आहे, तो म्हणला मी विषम आहे. 587 ही विषम संख्या आहे, विषम आहे. विषम असेल तर उत्तर असेल 9 आणि सम असतं तर उत्तर आलेलं असतं 1. बघा साधासा पॅटर्न आहे. म्हणजे आता आपलं काम काय झालं, 1 संपला, 4 संपला, 5 6 9 आणि 0 संपला. तर आता राहिल्या इथल्या 2 संख्या, इथल्या 2 संख्या, बरोबर ना. इतकं सोपंसं काम आहे. आता आपल्याला ह्या 2 राहिलेल्या ह्या 4 संख्यांकडे जायचं. आता जो टेबल तुमच्या पुढे आहे, हा जो टेबल तयार झाला याच्याकडे जरा लक्ष द्या. तुमच्या हळूच काही लक्षात येईल. काय झालं, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि जो 5व्या ठिकाणी आहे, 5व्या घातांकाला बघा 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे ही जी पहिली लाईन आहे, जो पहिला घातांक आहे हा 5व्या ठिकाणी आलाय, 5व्या घातांकाला आला. म्हणजेच याचा अर्थ असा होतो 1 2 3 4
हा टेबल जसाची तसा पुन्हा रिपीट होतोय. काय होतो? 1 2 3 4 चा घातांक म्हणजे हे जे आहे हा टेबल हा पुन्हाच्या पुन्हा रिपीट होते, पुन्हाच्या पुन्हा रिपीट होतो. 1 ची लाईन आली इथे, आता इथं पुढची येईल 2 ची, मग येईल 3ऱ्या घातांकाची, असं 6वं. म्हणजे आपण असं कुठपर्यंतही घातांक करत गेलो तरीही ते रिपीट होत चालतायत. कसं? 4च्या ग्रुपनी 1 2 3 4 हा 4चा बंच रिपीट होतोय, कारण की 5व्या ठिकाणी पुन्हा जशी तशी लाईन आली, जी पहिल्या घातांकाला आहे ती 5व्या घातांकाला रिपीट झाली, म्हणजेच ती पुन्हा रिपीट होणार आहे. म्हणजे कितीच्या ग्रुपने रिपीट होते? 4च्या ग्रुपने रिपीट होते. कितीच्या ग्रुपने रिपीट होते? 4च्या ग्रुपने रिपीट होते. म्हणून आपल्याला आता यांचं जे उत्तर काढायचे हे सोप्या मार्गाने काढायचे. आधी मी तुम्हाला एक उदाहरण घेतो, समजून सांगतो, म्हणजे तुम्हाला एक उपयोग समजेल की नेमकं काय प्रॉब्लेम आहे. आपण 3चं एक उदाहरण घेऊ, ज्याच्या एकक स्थानी 3 आहे अशा संख्यांचं एखादं उदाहरण घेऊ आपण. 7 8 3 783, त्याचा घातांक आपण घेऊ 63. चलो 60 63 60 63 64 63 घेऊ. चलो कोई बात नाही. असा तुमच्याकडे एक संख्या आहे, 63 नको दादा, ती कन्फ्यूज होताल. 66 69. ओके, चला अशी एक संख्या आहे आपल्याकडे. 783 चा 69वा घातांक करायचा आहे आणि तुम्हाला शोधायचं याच्या एकक स्थानी कुठला अंक असणार आहे. तर आता मित्रांनो नीट लक्ष ठेवा, नीट लक्ष द्या. नेमका हा प्रश्न सोडवायचा आहे कसा. एवढा सगळा आपला होमवर्क झाला, डाटा क्लिअर झाला आपला. आता बघा एक्झॅक्ट प्रश्न सोडवायचा कसा. सगळ्यात पहिली स्टेप फॉलो करायची. आपण पाया घ्यायचा. हा पायातला फक्त एकक स्थानचा अंक विचारात घ्यायचा, बाकीचे सगळे आपल्याला काही घेणं नाही. एकक स्थानी कोण आहे? 3. मग 3 ला माइंड सेट करून ठेवा, फिक्स करून ठेवा. कोण आहे? 3. बरोबर. आता त्या 3 ला जरा वेळ किंवा त्या 3चं काय करायचं, ही जी लाईन आहे ना टेबल, हा बनवायचा आहे. हा बनवायची टेबल कशी बनवायची? आपल्याला टोटल 4च बनवायचे. किती बनवायचे? 4. बघा 3 3 त्रिक 9 9 त्रिक 27 आणि 7 त्रिक 21. काय केलं नीट लक्षात आलं? 3चा पहिला घातांक 3, 3चा वर्ग 9. मी ह्या दोघांचा गुणाकार केला. 9 त्रिक 27, 7 आला. 7 त्रिक 21, 21चं मी फक्त 1 लिहिलं. एवढंच लिहायचं. तुम्ही म्हणणार 7चा कसा बनवायचा? काही अवघड नाही. 7 साती 49, 7 9 63, 7 त्रिक 21. बघा 7 9 3 1 आहे. आपल्याला असं फक्त कुठपर्यंत बनवायचं? 4 पर्यंत. 4 पर्यंतच का बनवायचं? कारण की आपल्याकडे हे काय होतं, 4 नंतर रिपीट होतो, म्हणून 4 पर्यंतच बनवायचं. आणि तेही सोप्या मार्गाने आपण शिकलोय. आता बघा पुढची स्टेप काय. ही 783 संख्या होती, त्यातला एकक स्थानचा अंक निवडला पायाचा, त्या 3 वरून त्याचा टेबल बनवून घेतला. ओके, हा टेबल प्रत्येक वेळेस बनवायची गरज नाही, तर मी 3चा टेबल बनवून घेतला. आता जे वर घातांक आहे, वर जो घातांक आहे त्याला पकडायचा आहे. हा 69 आणि त्या 69 ला 4 ने भागायचं आहे. कितीने भागायचंय? 4 ने. 4 ने का भागायचंय? तर हे 4 नंतर रिपीट होतं म्हणून. आता भागाकार केल्यानंतर भागाकाराला महत्व द्यायचं नाही. आपल्याला काय शोधायचे आहे? बाकी. जसं कॅलेंडर मध्ये शोधतो तसं इथेही बाकी शोधायची आहे. काय शोधायची आहे? बाकी शोधायची. आता बघा बाकी शोधणं काय करायचंय? याला भागाकार केला आपण. बाकी शोधणं म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल 4 4 1 4 2 29 4 7 7 चौक 28. बाकी किती उरली? 1. भागाकाराला आम्हाला महत्व नाही, आमच्याकडे बाकीला महत्व आहे. बाकी किती उरली? 1. बाकी किती उरली? 1. बाकी 1, बाकी 1, बाकी 2, बाकी 3 आणि बाकी 0. बाकी कधीही 4 उरणार नाही. भागाकारामध्ये जर 4 ने भागलं तर बाकी कधीही 4 उरत नाही. बाकी 1 उरली. बाकी 1 उरली की हे उत्तरल्या. बाकी 2 उरली की हे उत्तरल्या. बाकी 3 उत्तर आल्या की ही लिहायचं आणि बाकी 0 आली. बाकी 0 असेल तर ही लाईनचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. तर आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? बाकी 1 आहे म्हणून 3. पुढे जाऊ आपण. अजून काही प्रश्न घेऊ, लक्षात येईल तुमच्या. व्यवस्थित लक्ष द्या. आपण 7च्या लाईनीतलं एक उत्तर प्रश्न घेऊ. बघा माझ्याकडे 67 आहे. शेवटी काय आहे? मला इकडे काय लिहिलं ते महत्वाचं नाही. 67 आहे. 67चा एखादा घातांक घेऊ आपण. 87वा घातांक घेतला. मी कितीचा घेतला? 67चा 87वा घातांक घेतला. याचं मला उत्तर शोधायचंय.
तर माझं काय फिक्स झालं, शेवटचा अंक लक्षात घ्यायचा तो आहे 7, शेवटचा म्हणजे एकक स्थानचा. आता मला घातांकाकडे जायचं 87, या 87 ला 4 ने भागायचं आणि काय शोधायचं, भागाकार का बाकी, बाकी शोधायची. 4 1 4, 4 2 8, 4 1 4, बाकी उरली 3. बाकी किती उरली, 3. आता मला ह्या 7चा टेबल बनवायचा, ह्या 7चा टेबल बनवायचा. 7 7 1 7, 7 7 49 पैकीचे 9, 7 9 63 आणि 7 3 21. बाकी 1, बाकी 2, बाकी 3 आणि बाकी 0. आमची बाकी 3 आहे म्हणून उत्तर आहे 3. येथे मित्रांनो लक्षात. आपण अजून एक उदाहरण घेऊ. आता आपण 8चं घेऊ उदाहरण. ह्या 8 साठीचं एक उदाहरण घेऊ. मग तुम्ही कितवाही घातांक करा, काहीही फरक पडत नाही. 3 4 8, 348चा 127वा घातांक, 127वा घातांक. येते लक्षात. आता नीट बघा, ही जी आपल्याकडे 348चा 127वा घातांक आहे, तर त्या सगळ्यात महत्वाचा 8 अंक विचारात घ्यायचा. या 8चा टेबल बनवून ठेवायचा लगेचच. आपण 8चा टेबल बनेल 8 8 8 64, 8 8 64 म्हणून 4, 8 चौक 32 आणि 8 दुने 16. बाकी 1, बाकी 2, बाकी 3 आली तर आणि बाकी 0 आली तर. पण कुणाची बाकी, ह्या घातांकाला 127 ला कितीने भागायचं, 4 ने भागायचं. का भागायचं, आमच्याकडे 4 ने रिपीट होतो म्हणून आपण 4 ने भागतो. पुढचा 4 त्रिक 12, 4 त्रिक 12, पुढे 4 1 4 म्हणजेच बाकी उरते, आमच्याकडे बाकी उरते 3. बाकी किती उरते, 3. बाकी 3 उरते म्हणून बाकी 1, बाकी 2, बाकी 3 म्हणजे उत्तर 2 आहे. नीट बघा, 8च्या टेबल मध्ये बरोबर तेच आहे. 3 बाकी उरल्यानंतर किती, 2. बघा मित्रांनो, असं काही सोपं आहे. तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे याची. तर पण प्रॅक्टिस करताना लक्ष ठेवायचं 1 5 6 आणि जर एकक स्थानी म्हणजे कुठे, इथे जर कधी 1 5 6 0 असेल तर आपल्याला त्याचं कितवा घातांक येईल हे बघायचं नाही. डोळे झाकून उत्तर लिहायचं. का तीच संख्या असेल, 5 असेल तर 5 लिहा, 6 असेल तर 6 लिहा, 0 असेल तर 0 लिहा. एकाच्या शेवटी नेहमी एकच असणार आहे कितवाही घातांक केला तरी. आणि 4 आणि 9च्या बाबतीत मात्र थोडासा वेगळा पॅटर्न आहे. तिथं सम आणि विषमचा पॅटर्न आहे. जर घातांक विषम असेल तर तीच संख्या असते म्हणजे 4 किंवा 9, मात्र जर तो सम असेल तर 6 किंवा 1 येतो. ओके, ह्या बाबतीत झालं. आणि 2 आणि हे 2 आणि ह्या 2 राहिल्या 2 3 7 8. तर त्यांच्या बाबतीत नेहमी काय घडतं, तर आपण छोटासा टेबल बनवतो, त्यांच्या एकक स्थानचा अंक तयार बघतो, एकक स्थानच्या अंक त्याचा टेबल बनवतो. जो घातांक आहे त्या घातांकाला 4 ने भागतो आणि बाकी शोधतो. आणि त्या बाकीवरून आपण बाकी 1, बाकी 2, बाकी 3 आणि बाकी 0 याच्यावरून ठरवतो. तर इतका सोपाच आहे. अगदी किती 5 सेकंदाच्या आत तुम्ही कुठल्याही कितीही मोठी संख्या असू द्या, मग त्याचा कितवा कितीही मोठी संख्या आणि कितवाही मोठा घातांक असू द्या, घाबरायचं नाही. अगदी काही सेकंदात तुमच्या पुढे उत्तर असणार आहे. तर हा टेबल व्यवस्थित अभ्यास करायची प्रॅक्टिस करा. तो टेबल कसा बनवायचा व्हिडिओ थोडासा रिपीट करून पुन्हा बघा. तुमच्या हळूहळू लक्षात येईल. याची प्रॅक्टिस करा. तुमचं 100% कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हे 5 सेकंदाच्या आत असणार आहे. तर भेटूया नक्कीच पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.